नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये नर्सिंग फाउंडेशनचे BSc नर्सिंग फाउंडेशनचे प्रिवियस 5 इयरचे क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. 2015 पासून तर 2019 पर्यंतचे. त्यामध्ये नर्सिंग फाउंडेशनचे क्वेश्चन पेपर पाहूयात. नर्सिंग फाउंडेशन 2015चा समरचा क्वेश्चन पेपर पहा. याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये 40 मार्क्ससाठी आणि सेक्शन बी हा 35 मार्क्ससाठी विचारला होता. टोटल हा 75 मार्क्सचा क्वेश्चन पेपर होता. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन होते. फर्स्ट क्वेश्चन हा 25 मार्क्ससाठी, त्यानंतर सेकंड क्वेश्चन हा 15 मार्क्ससाठी, त्यानंतर थर्ड क्वेश्चन हा 20 मार्क्ससाठी आणि फोर्थ क्वेश्चन हा 15 मार्क्ससाठी. त्यानंतर सेक्शन हा 40 मार्क्ससाठी आणि सेक्शन बी हा 35 मार्क्ससाठी. सेक्शन एमध्ये 2 क्वेश्चन आणि सेक्शन बीमध्ये 2 क्वेश्चन. तर सेक्शन एमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारलेत समर 2015मध्ये. यामध्ये विचारलं फर्स्ट कन्सेप्ट ऑफ हेल्थची काय कन्सेप्ट विचारले, त्यानंतर हेल्थ इलनेस कॉन्टिनम विचारले, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ हेल्थ विचारले, त्यानंतर हेल्थ केअर टीम विचारले आहे का नाही समर 2015ला 5 मार्क्ससाठी हेल्थ केअर टीम, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ हेल्थ, त्यानंतर नर्सिंग ॲज अ प्रोफेशन विचारले, त्यानंतर कंझ्युमर राईट्स विचारलेत, त्यानंतर असेसमेंट ऑफ रेस्पायरेशन विचारले, त्यानंतर मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विचारले. हे झाले 5 मार्क्सचे क्वेश्चन आलेले आहे का नाही. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन कोणता विचारला आहे 15 मार्क्ससाठी 2 विचारले. त्यामध्ये काय फर्स्ट विचारलं डिस्कस मिनिंग ऑफ कम्युनिकेशनची मिनिंग विचारले, त्यानंतर लेवल्स टाईप्स मोड्स अँड मेथड्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, लेवल्स टाईप्स अँड मोड्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विचारलं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला आहे डिस्क्राईब द पेशंट युनिट डिस्क्राईब काय सांगितले, त्यानंतर हाऊ विल यू प्रिपेअर द युनिट टू रिसीव्ह अँड ॲडमिशन, राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ बेड मेकिंग हे विचारलं लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर सेक्शन बीमध्ये विचारले टाईप्स ऑफ फिवर विचारलं फर्स्ट क्वेश्चन, त्यानंतर हॉट वॉटर बॅग ॲप्लिकेशन विचारलं, त्यानंतर केअर ऑफ द युनिट आफ्टर डिस्चार्ज झाल्यानंतर आपण त्या युनिटचा कसा केअर घेऊ शकतो हे विचारले. त्यानंतर रोल ऑफ नर्स इन प्रोव्हाइडिंग सेफ अँड क्लीन अँड सेफ एन्व्हायरमेंट कसं प्रोव्हाइड करू शकतो नर्स, त्याच्यामध्ये नर्सचे रोल विचारलेत. त्यानंतर मेडिकल असेप्सिस आणि सर्जिकल असेप्सिस हे विचारलेलं आहे. त्यानंतर हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये डिस्कस प्रिन्सिपल्स ऑफ बॉडी मेकॅनिक्सचे प्रिन्सिपल विचारलेत. इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग नॉर्मल बॉडी अलाइनमेंट अँड मोबिलिटी, नॉर्मल बॉडीचं अलाइनमेंट आणि मोबिलिटी मेंटेनिंगचं काय इम्पॉर्टन्स ते विचारले. त्यानंतर हजार्ड्स असोसिएटेड विथ इमोबिलिटीचा हजार्ड्स असोसिएटेड जे असतील ते विचारले. त्यानंतर डिस्कस ग्रीप अँड ग्रीविंग प्रोसेस विचारली. त्यानंतर सायन्स ऑफ क्लिनिकल डेथ अँड केअर ऑफ डाईंग पेशंट, क्लिनिकल डेथचे सायन्स आणि त्याची डाईंग पेशंटचं आपण केअर कशी घेऊ शकतो हे विचारले 15 मार्क्ससाठी. त्यानंतर विंटर 2015चा क्वेश्चन पेपर यामध्ये सेक्शन एसाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले फर्स्ट सेक्शनमध्ये फंक्शन्स ऑफ हॉस्पिटलचे फंक्शन विचारले. त्यानंतर मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशनच्या काय मेथड्स विचारले आहेत. त्यानंतर नर्सिंग इंटरव्हेन्शन टू प्रमोट स्लीप, विचारले तर स्लीप प्रमोट करण्यासाठी. त्यानंतर 5 राईट्स फॉर सेफ्टी इन ॲडमिनिस्ट्रेटिंग ड्रग, 5 राईट्स विचारले तर प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन पण त्याला म्हणतात 5 राईट्सलाच. त्यानंतर नर्सिंग ॲज अ प्रोफेशन हा कितला सेकंड टाईम रिपीट झाला आहे. त्यानंतर कम्फर्ट डिव्हाइस विचारला आहे. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन 5 मार्क्ससाठी. त्यानंतर डिफाईन नर्सिंग प्रोसेस विचारले, डेफिनेशन विचारले. त्यांनी लिस्ट द स्टेप्स ऑफ नर्सिंग प्रोसेसमध्ये काय स्टेप ते विचारले. त्यानंतर स्टेट द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड पोटेन्शियल प्रॉब्लेम विचारले. तर त्यानंतर एक्सप्लेन डाटा कलेक्शनच्या मेथड्स विचारले तर नर्सिंग प्रोसेसमध्ये. त्यानंतर सेकंड डिफाईन पायरेक्झिया हा फिवरचा एक टाईप आहे, फिवरचा आहे. त्यानंतर एन्युमरेट फॅक्टर्स अफेक्टिंग बॉडी टेम्परेचरवरती फॅक्टर्स अफेक्टिंग कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारलं आहे. त्यानंतर लिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ फिवरचे टाईप्स विचारलेत. त्यानंतर डिस्क्राईब नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट्स विथ फिवर, म्हणजे रोल्स नर्सिंग मॅनेजमेंट विचारलं आहे ज्या पेशंटला फिवर आहे त्या पेशंटचे.
हा झाले लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यामध्ये नंतर पहा सेक्शन बी मध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स. रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्सचं काय विचारलं, इम्पॉर्टन्स विचारलं. त्यानंतर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन. ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी विचारलं. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ बॉडी मेकॅनिक्स. आता बॉडी मेकॅनिक्स हा क्वेश्चन किती 15 मार्क्ससाठी पण विचारला होता. त्यानंतर हा रिपीट झाला क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे का नाही, त्याचे प्रिन्सिपल्स विचारलेत फक्त बॉडी मेकॅनिक्सचे. त्यानंतर स्टँडर्ड सेफ्टी प्रिकॉशन्स. ह्या स्टँडर्ड सेफ्टी प्रिकॉशन्स विचारला. हा क्वेश्चन मायक्रोबायोलॉजीमध्ये पण येतो हा क्वेश्चन आहे का नाही, स्टँडर्ड सेफ्टी प्रिकॉशन्स हा रिपीट होतो क्वेश्चन. त्यानंतर बा बेसिक लाईफ सपोर्ट. आता बेसिक लाईफ सपोर्टलाच आपण काय म्हणतो, CPR म्हणतो आहे का नाही, कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. हा पण पडला आहे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन. त्याच्यामध्ये सेक्शन बीमध्ये विंटर 2015च्या क्वेश्चनमध्ये नर्सिंग फाउंडेशनच्या. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले पहा विंटर 2015मध्ये. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला डिफाईन एनेमा. एनेमा ही प्रोसिजर डिफिनेशन विचारले. त्यानंतर व्हॉट आर द व्हेरियस टाईप्स ऑफ इव्हॅक्युएंट एनेमाज. इव्हॅक्युएंट एनेमाजचं काय व्हेरियस टाईप्स विचारले आहे का नाही. त्यानंतर एक्सप्लेन अबाउट सिम्पल क्लिन्सिंग एनेमा. एक्सप्लेन करायला सांगितलं काय एक्सप्लेन करायला सांगितलं आहे, सिम्पल क्लिन्सिंग एनेमा. क्लिन्सिंग एनेमाज एक्सप्लेन करायला सांगितलं. त्यानंतर इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स टू बी रेकॉर्डेड, म्हणजे महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड करायचे आहे का नाही. त्यानंतर पहा डिफाईन कम्युनिकेशन. एक्सप्लेन इन शॉर्ट टेक्निक्स ऑफ थेरपेटिक कम्युनिकेशन. व्हॉट आर द पॉईंट्स टू बी केप्ट इन माइंड व्हाईल कम्युनिकेटिंग विथ द फिजिकली चॅलेंज्ड क्लायंट्स आहे का नाही. कम्युनिकेशन विचारलं. हा पण क्वेश्चन आता सेकंड टाईम रिपीट झाला आहे का नाही, रिपीट 2 टाइम्स आतापर्यंत. समर 2015ला पण विचारला आणि विंटर 2015ला पण विचारला लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये डिफाईन कम्युनिकेशन आहे का नाही. त्यानंतर पहा आपण नेक्स्ट पाहू समर 2016चे क्वेश्चन पेपर. समर 2016 क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन एमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. नर्सिंग मेजर्स टू एन्श्योर रेस्ट अँड स्लीप. आता रेस्ट अँड स्लीपमध्ये नर्सिंग मेजर्स विचारले. हा पण क्वेश्चन काय झाला, म्हणजे हा क्वेश्चन रिपीट झाला आहे का नाही, प्रिव्हियस इयरमध्ये पण 2015मध्ये पण हा क्वेश्चन पडला होता. त्यानंतर पहा क्वालिटीज ऑफ नर्स विचारले. त्यानंतर केअर ऑफ डाईंग पेशंट. आता हा केअर ऑफ डाईंग पेशंट ग्रीविंग अँड ते हा पेशंट हा पण क्वेश्चन विचारलेला आहे कधी 15 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन विचारला होता. तर हा सेपरेट 5 मार्क्ससाठी विचारलेला क्वेश्चन आहे. हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे 2 टाइम्स आहे का नाही. त्यानंतर पहा टाईप्स ऑफ कम्फर्ट डिव्हायसेस विचारले. आता कम्फर्ट डिव्हाइस पण रिपीट झाला आतापर्यंत 2 टाइम्स आहे का नाही. पहा त्यानंतर पहा असेप्सिसमध्ये काय मेडिकल असेप्सिस आणि सर्जिकल असेप्सिस विचारला आहे का नाही. असेप्सिस पूर्णच विचारला आहे. हा पण रिपीट झाला क्वेश्चन आता 2 टाइम्स आहे का नाही. त्यानंतर पहा रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे काय विचारले, रूट विचारले आहे का नाही. हे झाले 5 मार्कचे क्वेश्चन आहे का नाही, 5 मार्कचे क्वेश्चन. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले त्याच्यामध्ये. डिस्क्राईब कॉजेस ऑफ बेडसोरचे कॉज विचारले आहे का नाही. त्यानंतर नेम द प्रेशर पॉईंट्स विचारले. प्रेशर कुठं पडतो त्यानंतर तिथं बेडसोर होऊ शकतं आहे का नाही. त्यानंतर हाऊ विल यू प्रिव्हेंट बेड सोर्स इन बेड रिडन क्लायंट आहे ना. बेड रिडन क्लायंटमध्ये म्हणजे अनकॉन्शियस पेशंटला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो बेड सोर होण्यापासून आहे का नाही, ते विचारलं. त्यानंतर डिस्क्राईब द कॉमन प्रॉब्लेम्स ऑफ माउथ कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटीज काय कॉमन प्रॉब्लेम्स विचारले. त्यानंतर नेम द डेंटिफ्रिक्सेस यूज्ड इन माउथ केअर. डेंटिफ्रिक्सेस म्हणजे काय, जे काय आपण दात लावतो आपण पहा, म्हणजे एखाद्या पर्सनला जर पूर्णच दाताचं जर ह्या झाला असेल तर त्याला आपण आर्टिफिशियल टीथ लावतो आहे का नाही, तरच काय डेंटिफ्रिक्स म्हणजे ते यूज कसं केलं जातं त्याचं नियम विचारलं आहे. त्यानंतर पहा नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग माउथ केअर ऑफ अनकॉन्शियस क्लायंट आहे का नाही. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी विचारली आहे ड्युरिंग माउथ केअर ऑफ अनकॉन्शियस क्लायंटचं काय माउथ केअर करता वेळेस नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी विचारलेलं आहे. काय क्वेश्चन पहा डिस्क्राईब द कॉमन प्रॉब्लेम्स ऑफ माउथ कॅव्हिटीचे कॉमन प्रॉब्लेम्स विचारले आहेत. नेम द डेंटिफ्रिक्स यूज्ड इन माउथ केअर. डेंटिफिसेस किंवा डेंटिफ्रिक्स यूज्ड इन माउथ केअर हे विचारले. नंतर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग माउथ केअर ऑफ अनकॉन्शियस पेशंट विचारले. त्यानंतर पहा नेक्स्ट सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहा नर्सिंग ॲज अ प्रोफेशन. आता नर्सिंग ॲज अ प्रोफेशन हा क्वेश्चन रिपीट झाला आहे 3 टाइम्स आहे का नाही. त्यानंतर पहा टाईप्स ऑफ रेकॉर्ड. आता प्रिव्हियस इयरमध्ये काय विचारलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्ड आणि रिपोर्ट. त्यानंतर काय विचारलं टाईप्स ऑफ रेकॉर्ड विचारले. त्यानंतर हॉस्पिस केअर हा विचारले. त्यानंतर केअर ऑफ रबर गुड्सचं केअर विचारले. त्यानंतर इंडिकेशन्स ऑफ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब फिडिंगचे इंडिकेशन विचारले आहे का नाही. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारलेत. डिफाईन नर्सिंग प्रोसेस. आता नर्सिंग प्रोसेसचं डिफिनेशन विचारलं आहे का नाही. लिस्ट डाऊन द एनी 5 नर्सिंग डायग्नोसिस. राईट डाऊन द स्टेप्स ऑफ नर्सिंग प्रोसेस. हा क्वेश्चन किती रिपीट झाला आहे 2 टाइम्स आहे का नाही.
त्यानंतर पहा डिफाईन कम्युनिकेशन, हा पहा कम्युनिकेशन डिफाईन टाईप्स ऑफ कम्युनिकेशन, बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, हा क्वेश्चन 3 टाइम्स रिपीट झाला, ठीक आहे. त्यानंतर पहा विंटर 2016चा क्वेश्चन पेपर पहा, याच्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहा सेक्शन मधले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोफेशन, नर्सिंगाच्या प्रोफेशनमध्येच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोफेशन आहे का नाही हे विचारलेलं आहे. त्यानंतर पहा हजार्ड्स असोसिएटेड विथ इमोबिलिटीमध्ये काय हजार्ड्स असू शकतात ते विचारले. त्यानंतर मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशनच्या मेथड्स विचारले, हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झाला आहे का नाही 2 टाइम्स. त्यानंतर पहा केअर ऑफ टर्मिनली इल क्लायंट, म्हणजे टर्मिनली इल क्लायंटचं केअर आपण कसं घेऊ शकतो आहे का नाही ते विचारले. त्यानंतर पहा फॅक्टर्स अफेक्टिंग पेन अँड पेन असेसमेंट, पेनवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, त्यानंतर पेन असेसमेंट विचारलं आहे का नाही. त्यानंतर स्टेजेस ऑफ ग्रीविंग प्रोसेसचं काय विचारलं आहे, स्टेजेस विचारलेलं आहे का नाही. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, डिफाईन कम्युनिकेशन अँड एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, डिस्कस द बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, डिस्कस रोल ऑफ नर्स इन मेंटेनिंग इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विथ पेशंट्स, म्हणजे कम्युनिकेशन विचारलं. त्यानंतर कम्युनिकेशनचा पूर्ण क्वेश्चन रिपीट झाला आतापर्यंत 4 टाइम्स रिपीट झाला आहे का नाही. त्यानंतर पहा एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ नर्सिंग प्रोसेस, आता नर्सिंग प्रोसेस पुन्हा विचारलं आहे का नाही, नर्सिंग प्रोसेसच्या स्टेप्स विचारले. त्यानंतर डिस्कस द सोर्सेस ऑफ डाटा इन असेसमेंट फेजमध्ये आपण डाटाचे सोर्सेस विचारले. त्यानंतर डिस्कस द स्किल्स रिक्वायर्ड बाय नर्स इन इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये काय कोणत्या स्किल्स रिक्वायर असतात नर्सिंगला ते विचारले, डिस्कस करायला सांगितले. त्यानंतर पहा सेक्शन बी मध्ये पहा टाईप्स अँड फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल, आता हे टाईप्स अँड फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल विचारलं आहे. आता फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल हा क्वेश्चन काय झाला रिपीट झाला आहे का नाही 2 टाइम्स. त्यानंतर पहा पर्पज ऑफ रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग, आता रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंगचं काय पर्पज विचारलं आहे का नाही. आता मग काय विचारलं इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग आहे का नाही, इम्पॉर्टन्स विचारलं. त्यानंतर टाईप्स ऑफ रेकॉर्ड विचारलं. त्यानंतर पहा पर्पज ऑफ रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग विचारलं आहे. त्यानंतर पहा मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स हा सायकोलॉजीचा पण क्वेश्चन आहे, सायकोलॉजीमध्ये पण हा क्वेश्चन विचारतो. त्यानंतर हा रिपीट झाला 2 टाइम्स नर्सिंग क्वेश्चनमध्ये. त्यानंतर पहा फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हेल्थवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारलं आहे. त्यानंतर पहा इफेक्ट्स ऑफ ड्रग ऑन बॉडी, ड्रगचं काय इफेक्ट होतं बॉडीवरती ते विचारलेलं आहे, ही झाली शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा डिस्कस डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग रेस्ट अँड स्लीपवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे विचारले. त्यानंतर पहा डिस्कस रोल ऑफ नर्स इन प्रोव्हाइडिंग सेफ अँड क्लीन एन्व्हायरमेंट टू द पेशंट, म्हणजे काय क्लीन अँड सेफ एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी नर्सेसचा काय रोल आहे हे विचारले. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेस्ट अँड स्लीप हे विचारले, हा पण क्वेश्चन काय रिपीट झाला आहे का नाही, हा क्वेश्चन रेस्ट अँड स्लीपचं काय 5 मार्क्ससाठी पण विचारतात. त्यानंतर पहा डिफाईन द टर्म नॅझोकम्युनल इन्फेक्शन, आता हे पहा नॅझोकम्युनल इन्फेक्शन हा मायक्रोबायोलॉजीमध्ये पण क्वेश्चन पाहू. नॅझोकम्युनल इन्फेक्शन म्हणजेच हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन अँड एक्सप्लेन द चेन ऑफ इन्फेक्शन ट्रान्समिशन, इन्फेक्शनचं ट्रान्समिशनची चेन विचारलं, एक्सप्लेन करायला सांगितलं. त्यानंतर डिस्कस इन डिटेल द रोल ऑफ नर्स इन इन्फेक्शन कंट्रोल, रोल ऑफ नर्सचे रोल विचारले कशामध्ये इन्फेक्शन कंट्रोलमध्ये, हा क्वेश्चन मायक्रोबायोलॉजीमध्ये पण विचारतात आहे का नाही. त्याच्यामध्ये नंतर पहा नेक्स्ट पहा समर 2017चा क्वेश्चन पेपर पहा, त्याच्यामध्ये सेक्शन एमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. नर्सिंग केअर ऑफ अ क्लायंट विथ रिटेन्शन ऑफ युरिन रिटेन्शन करता वेळेस क्लायंटचं नर्सिंग केअर कसं घेऊ शकतो आपण ते विचारलं. त्यानंतर स्ट्रोक्स यूज्ड इन बॅक मसाजवरती काय कोणते स्ट्रोक यूज केले जातात ते विचारले. त्यानंतर मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विचारलं आहे, हा पण क्वेश्चन 3 टाइम्स रिपीट झाला आहे का नाही आतापर्यंत. त्यानंतर फंक्शन्स ऑफ नर्स विचारले. त्यानंतर पहा कलेक्शन्स ऑफ युरिन स्पेसिमन फॉर कल्चर, युरिन स्पेसिमनचं कलेक्शन विचारलं आहे कसं कल्चर मीडियामध्ये. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह युनिट विचारलं आहे, पोस्ट इंट्रा आणि प्री ऑपरेटिव्ह युनिटमध्ये पोस्ट इंट्रा आणि प्री इंट्रा आणि पोस्ट ऑपरेटिव्ह युनिट हे विचारतात, त्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह युनिट विचारलं आहे 5 मार्क्ससाठी, हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा व्हॉट इज द फिजिकल एक्झामिनेशन, आता हे फिजिकल एक्झामिनेशनचं मेथड्स विचारलं आहे की नाही, याच्यामध्ये 5 मार्कला पण क्वेश्चन विचारतात. त्यानंतर हे 15 मार्क्ससाठी विचारले. त्यानंतर लिस्ट द पर्पज ऑफ फिजिकल एक्झामिनेशनचे काय पर्पज विचारले. त्यानंतर पहा एन्युमरेट द डिफरंट मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशन विचारलं आहे. त्यानंतर राईट द रोल ऑफ अ नर्स इन फिजिकल एक्झामिनेशन, नर्सचे रोल विचारले फिजिकल एक्झामिनेशनमध्ये, हे झालं 15 मार्क्सचा फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन हा रिपीट झाला क्वेश्चन आहे 2 टाइम्स आहे का नाही.
नंतर पहा एनलिस्ट मेथड्स ऑफ लोकल ड्राय हीट ॲप्लिकेशन. लोकल ड्राय हीट ॲप्लिकेशनचं मेथड विचारले. त्यानंतर राईट द पर्पज ऑफ स्टीम इनहॅलेशन. स्टीम इनहॅलेशन विचारलं आहे, त्याचं पर्पज विचारलं स्टीम इनहॅलेशनचं. त्यानंतर पहा व्हॉट इम्पॉर्टंट रेकॉर्डिंग्स यू विल डू आफ्टर स्टीम इनहॅलेशन. स्टीम इनहॅलेशन केल्यानंतर रेकॉर्ड कोणते इम्पॉर्टन्स आहे ते विचारलं आहे. त्यानंतर पहा डिस्क्राईब द सायंटिफिक प्रिन्सिपल्स अप्लाइड इन स्टीम इनहॅलेशन. स्टीम इनहॅलेशनमध्ये काय सायंटिफिक प्रिन्सिपल्स कोणते अप्लाय केले जातात ते विचारलं आहे. नेक्स्ट पहा सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले 5 मार्क्ससाठी. नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी इन मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन होतं. मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन एकच, हा पण क्वेश्चन काय विचारला रिपीट झाला आहे का नाही. त्यानंतर पहा स्टँडर्ड सेफ्टी प्रिकॉशन्स हा क्वेश्चन मायक्रोबायोलॉजीमध्ये पण विचारतात आणि इकडे पण विचारतात नर्सिंग फाउंडेशनमध्ये पण. हा क्वेश्चन रिपीट झाला किती वेळेस 2 टाइम्स झाला आतापर्यंत 2 टाइम्स. त्यानंतर डिस्चार्ज प्रोसिजर ऑफ क्लायंटचं डिस्चार्ज प्रोसिजर विचारलं. त्यानंतर पहा सेफ्टी डिव्हायसेस विचारलं. त्यानंतर हेल्थ केअर टीम पण काय झालं रिपीट झाला आहे का नाही 2 टाइम्स. त्यानंतर पहा हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. नंतर नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन पहा एनलिस्ट द कॉजेस ऑफ फॉर प्रेशर सोर्स किंवा बेड सोर्स. त्यानंतर पहा व्हॉट आर द कॉमन साईट्स ऑफ प्रेशर सोर्स. हाऊ विल यू प्रिव्हेंट प्रेशर सोर्स इन अनकॉन्शियस पेशंटमध्ये आपण प्रिव्हेंट करू शकतो प्रेशर सोर्सला. त्यानंतर पहा राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व इन बॅक केअरमध्ये सायंटिफिक प्रिन्सिपल्स काय इन्व्हॉल्व ते विचारलं आहे, हे पण रिपीट क्वेश्चन झाला हा. त्यानंतर पहा डिफाईन ब्लड प्रेशर विचारलं आहे BP. त्यानंतर डिस्क्राईब द व्हेरिएशन्स इन ब्लड प्रेशर विचारलं आहे. त्यानंतर एनलिस्ट द फॅक्टर्स कॉजिंग व्हेरिएशन्स इन ब्लड प्रेशरमध्ये कोणते फॅक्टर कॉज करतात ते विचारलं. त्यानंतर पहा राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल्स रिलेटेड टू ब्लड प्रेशरशी रिलेटेड सायंटिफिक प्रिन्सिपल्स विचारलेत. हे झाले क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आपण विंटर 2017चा क्वेश्चन पेपर आपण विंटर 2017 ते विंटर 2019पर्यंत क्वेश्चन पेपर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ जर इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओ जर आपल्या उपयोगाचा असेल तर या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्यानंतर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा.